नमस्कार मित्रांनो, शाळा पडताळणीबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. या अगोदर सुद्धा मित्रांनो शाळा पडताळणी जी होणार आहे त्याबाबतची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, शासनाच्या शिक्षण विभागाकडून शाळा पडताळणीबाबत संपूर्ण पूर्वतयारी करण्यात आलेली आहे आणि आपली जी पॅट चाचणी होणार आहे त्या दरम्यान ही जी शाळा पडताळणी आहे हे होणार आहे. तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला शाळा पडताळणी जेव्हा होणार आहे तेव्हा आपल्याला कोणकोणतं रेकॉर्ड तयार ठेवायचं आहे किंवा कोणतं रेकॉर्ड आपल्या पोर्टलवर चेक करायचं आहे याची माहिती सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिली आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही जी टीम येणार आहे आपल्या शाळेवर शाळा पडताळणीसाठी, त्या दरम्यान आपल्याला कोणकोणता रेकॉर्ड, कोणकोणती माहिती हार्ड कॉपीमध्ये काढून ठेवायची आहे, जर नसेल तर याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, मी माझ्या शाळेची संपूर्ण माहिती तयार केलेली आहे आणि ती माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शाळा पडताळणीबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. युडायस प्लस आणि सरल पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या या माहितीची हार्ड कॉपी आपल्याला काढून ठेवायची आहे. कोणती माहिती असणार आहे, कशा पद्धतीने काढायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, ही जी शाळा पडताळणी होणार आहे या दरम्यान आपल्याला कोणकोणती माहिती चेक करायची होती याची माहिती मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, सरल आणि युडायस प्लस हे जे पोर्टल आहे हे आता एकत्रित इंटिग्रेटेड झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला जी काही माहिती भरायची असते विद्यार्थ्यांची ती युडायस प्लसच्या पोर्टलवर भरायची असते. तर मित्रांनो, आपण आपल्या माहितीसाठी किंवा या पडताळणीसाठी आपण काही जी माहिती असणार आहे या पोर्टलवरची त्याची हार्ड कॉपी काढून ठेवा. तर ती कोणती माहिती असणार आहे याची माहिती मी आपल्याला देणार आहे. तर बघा, युडायस प्लसच्या पोर्टलवर आपण आलेलो आहोत. मी माझ्या शाळेचं लॉग इन करून घेतलेलं आहे. इथे मित्रांनो आता 2025-26 यावर मी क्लिक करून घेतो. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, याला मी क्लोज करून घेतो. हा जो पहिला इंटरफेस असणार आहे, हा जो आपल्याला दिसत आहे, हा जो इंटरफेस आहे मित्रांनो, याची आपण एक प्रिंट काढून घ्या. इथे मित्रांनो आपल्या शाळेतील जे काही वर्ग आहे त्या संपूर्ण वर्गाची पटसंख्या वगैरे इथे असते. मित्रांनो, ही जी पटसंख्या असणार आहे या पेजची आपल्याला एक प्रिंट काढून ठेवायची आहे. त्यानंतर मी आपल्याला दाखवणारही आहे मी जे प्रिंट काढलेली आहे ते कशा पद्धतीची असणार आहे. तर बघा, या पेजची आपण एक प्रिंट काढून घ्या. त्यानंतर बघा, आपल्याला लिस्ट ऑफ स्टुडंट हे जे आहे यामध्ये जायचं आहे. यामध्ये गेल्यानंतर इथे ॲक्टिव्ह स्टुडंट जे असणार आहे ते आपल्या शाळेत जे काही विद्यार्थी असणार आहे ते ॲक्टिव्ह स्टुडंट या यादीमध्ये आपल्याला दिसणार आहे. यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, इथे आपल्याला बाय डिफॉल्ट सर्व विद्यार्थी दिसणार आहे अशा पद्धतीने. तर आता आपण याची संपूर्ण प्रिंट काढणे आपल्याला शक्य होणार नाही किंवा ते खूप किचकट काम होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, बघा इथे आपल्याला एक ऑप्शन मिळणार आहे. मित्रांनो बघा, ही यादी आता अशा पद्धतीने जर आपण याची प्रिंट काढायला गेला तर खूप किचकट काम होणार आहे आणि खूप जास्त पेजेस होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, बघा इथे आपल्याला एक ऑप्शन मिळणार आहे डाउनलोड एक्सेल म्हणून. तर बघा, याला मी थोडं झूम करून घेतो. मोबाईलवर मी आपल्या माहितीसाठी फक्त दाखवत आहे. डाउनलोड एक्सेल म्हणून आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ही संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये एका फाईलमध्ये डाउनलोड होणार आहे, एक्सेल फाईलमध्ये. त्या फाईलची आपण प्रिंट अगदी सहजपणे काढून घेऊ शकता, त्याची साईज वगैरे कमी करून. तर 1 ते 2 पेजेसमध्ये ते येणार आहे. जसं आमच्याकडे मित्रांनो 50 विद्यार्थी आहे, तर एका पेजमध्ये माझी ती संपूर्ण माहिती आलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही जी आहे याचे 2 पेजेस आपल्याला काढून घ्यायचे आहे, प्रिंट त्याची हार्ड कॉपी काढून घ्यायची आहे. तर त्यानंतर मित्रांनो बघा, आपल्याला सुद्धा काही जे हार्ड कॉपी आहे त्या काढून घ्यायच्या, काही प्रिंट काढून ठेवायचे आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये जे मी आपल्याला सांगितलेलं होतं, आपल्याला रिपोर्टमध्ये हे जे HTML लेवल आहे यामध्ये गेल्यानंतर इथे 3 ऑप्शन असणार आहे आणि इथे स्टुडंट कॅटलॉग असणार आहे. तर मित्रांनो, हे संपूर्ण कॅटलॉग जे पडताळणीसाठी येणार आहे टीम ते संपूर्ण चेक करणार आहे. आपण जर याची हार्ड कॉपी काढून ठेवली तर आपली पडताळणी अगदी काही वेळामध्ये पूर्ण होणार आहे आणि अगदी सहजपणे पूर्ण होणार आहे, कुठलाही त्रास न होता. तर बघा, इथे स्टुडंट कॅटलॉग यावर जर आपण क्लिक केलं तर इथची माहिती मी आपल्याला कालच सांगितलेली होती. इथे मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेचे विद्यार्थी अशा पद्धतीने दिसणार आहे. इथे इयर सिलेक्ट करून घ्यायचा आहे, वर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्ट्रीम नॉट अप्लिकेबल असणार आहे, डिव्हिजन ऑल डिव्हिजन करायचं आहे. इथे रेग्युलर आणि गो करायचं आहे. गो केल्यानंतर मित्रांनो आपल्या
वर्गातील जो वर्ग आपण सिलेक्ट केला त्याची माहिती अशा पद्धतीने येणार आहे। तर हे जे पेज असणार आहे मित्रांनो, याची सुद्धा आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे। तर मी या संपूर्ण ज्या प्रिंट असणार आहे मित्रांनो त्या काढून घेतल्या, म्हणजे याची हार्ड कॉपी मी तयार ठेवलेली आहे। आणि ज्या दिवशी पटपडताळणी होणार त्या दिवशी जे टीम येणार आहे मित्रांनो ते त्यांच्या लॅपटॉपवर किंवा कॅम्प्युटरवर जे काही त्यांच्याकडे असेल टॅब वगैरे त्यावर ते संपूर्ण माहिती ऑनलाईन चेक करणार आहे। आणि आपल्याकडे हे जर आपण हार्ड कॉपी तयार ठेवल्या तर त्यांचंही काम सोपी होणार आहे आणि आपलंही काम सोपं होणार आहे। तर आता मी माझ्या शाळेच्या ज्या काही मी प्रिंट वगैरे काढलेल्या आहे किंवा ज्या काही हार्ड कॉपी तयार केलेल्या आहे त्या मी आपल्याला दाखवणार आहे। पोर्टलवर आता मी आपल्याला जे काही दाखवलं, ज्या काही आपल्याला हार्ड कॉपीज काढून ठेवायचे आहे त्याच्या हार्ड कॉपी काढून घेतलेल्या आहे माझ्या शाळेच्या अशा पद्धतीने। तर बघा इथे संपूर्ण हा डाटा आलेला आहे, जो पेज मी आपल्याला युडाइस प्लसचं असणार आहे यावरील जो डाटा असणार आहे तो अशा पद्धतीने आपल्याला या पेजवर दिसत आहे। याची हार्ड कॉपी आपण काढून घेतली। त्यानंतर दुसरं जे पेज होतं मित्रांनो, जे एक्सेल फाईल आपण तिथे डाउनलोड केलेली आहे विद्यार्थ्यांच्या नावासहित, ती एक्सेल फाईल हे असणार आहे अशा पद्धतीने। एकाच पेजमध्ये माझे संपूर्ण 50 विद्यार्थी हे आलेले आहे आणि हे दाखवल्याबरोबर आपलं काम संपूर्ण सोपं होणार आहे। मित्रांनो पोर्टल जे आहे ते इंटिग्रेटेड झालेलं आहे, त्यामुळे सरल आणि युडाइसची जी माहिती असणार आहे ती पूर्ण बरोबर मॅच झालेली पाहिजे। त्यामुळे आपल्याला या दोन्ही ज्या प्रिंट आहे त्या आपण काढून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने। बघा आपण सरल स्टुडंट पोर्टल जे आहे त्यावरच्या सुद्धा जे स्टुडंट कॅटलॉग जे असणार आहे मित्रांनो ते इयत्तानिहाय इथे काढून घेतलेलं आहे। जसं आता हे पहिल्या वर्गाचं आहे, त्यानंतर हे दुसऱ्या वर्गाचं असणार आहे। आमच्याकडे मित्रांनो 1 ते 7 वर्ग आहे, तर संपूर्ण 7ही वर्गाचं हे जे कॅटलॉग आहे अशा पद्धतीने मी काढून घेतलेलं आहे। तर हे अगदी सहजपणे आपल्याला काढता येणार आहे। या संपूर्ण हार्ड कॉपी जे आहे मित्रांनो या आपल्याला काढून ठेवायची आहे, म्हणजे आपल्या पटपडताळणी दरम्यान कुठलीही अडचण संबंधित टीमला किंवा आपल्याला येणार नाही आहे। आणि हे मित्रांनो आपल्या शालेय रेकॉर्डमध्ये ठेवणं सुद्धा आवश्यक असणार आहे। तर या निमित्ताने आपल्याला हे संपूर्ण ज्या या हार्ड कॉपीज आहे किंवा या प्रिंट आहे या काढून आपल्या रेकॉर्डला ठेवायचे आहे। तर अजूनपर्यंत जर आपल्या रेकॉर्डला जर अगोदरच या काढलेल्या असतील ठेवलेल्या असतील तर आपल्याला काहीच करायची गरज नाही। परंतु जर आपण काढलेल्या नसेल मित्रांनो तर या ज्या हार्ड कॉपीज आहे युडाइस प्लसवरील आणि स्टुडंट पोर्टलवरील या संपूर्ण आपण काढून ठेवा। कारण मित्रांनो पॅट चाचणी अंतर्गत शासनाकडून ही जी पटपडताळणी होणार आहे याची संपूर्ण पूर्वतयारी शासनाच्या शिक्षण विभागाकडून झालेली आहे। आणि 11, 15 किंवा 22 तारखेला आपल्या शाळेवर नक्कीच ते टीम येणार आहे आणि आपली जी पटपडताळणी आहे ते होणार आहे। तर मित्रांनो त्या दरम्यान आपल्याला संपूर्ण विद्यार्थ्यांना सुद्धा हजर ठेवायचं आहे आणि संपूर्ण हे जे रेकॉर्ड असणार आहे ऑनलाईन ऑफलाईन संपूर्ण आपलं रेकॉर्ड जे आहे ते मॅच झालेलं पाहिजे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट मित्रांनो या पटपडताळणी संदर्भात आपण जाणून घेतली। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल। मित्रांनो सरल स्टुडंट पोर्टलवर लवकरच ही जी पटपडताळणी होणार आहे या संदर्भात एक टॅब येणार आहे। काल ती टॅब ॲक्टिव्ह झालेली होती, परंतु आज परत ती काढून टाकण्यात आलेली आहे, परंतु लवकरच ती ॲक्टिव्ह होणार आहे आणि ती टॅब आल्यानंतर त्याची सुद्धा माहिती मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।